शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्याला सोयाबीनला कोणतं खत द्यायचं आहे ते याची संपूर्ण माहिती आहे. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू शकता. या व्हिडिओमध्ये आपण माती परीक्षणापासून या ठिकाणी जमिनीनुसार कोणतं खत सोयाबीनला योग्य राहील ते बघणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी सर्वप्रथम आपल्या माती परीक्षण करणं महत्त्वाचं आहे. परंतु आपला अनुभव बघता बऱ्याचशा शेतकऱ्याकडे या ठिकाणी माती परीक्षण केलेलं नसतं आणि त्यामुळेच आपल्याला ते सर्वसाधारण नियोजन आपण जे करत असतो ते आपण बघणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, भारी जमिनीमध्ये, मध्यम जमिनीमध्ये आणि हलकी व मुरमाड जमिनीमध्ये आपण सोयाबीनची लागवड किंवा पेरणी करणार असाल तर आपल्याला वेगवेगळं खताचं नियोजन करणं महत्त्वाचं आहे. त्यामध्ये सर्वप्रथम आपली जर भारी जमीन असेल, कापूस पट्ट्यातील या ठिकाणी पाणी धरून ठेवणारी जमीन असेल, चांगल्या प्रकारची काळी जमीन असेल तर आपण 10-26-26 किंवा 12-32-16 एकरी 50 किलो म्हणजे एक बॅग आपण त्या ठिकाणी देऊ शकतो. तर शेतकरी मित्रांनो, यामुळे मुळांची वाढ, जास्त फुलधारणा होत असते. मध्यम जमिनीमध्ये आपल्याला या ठिकाणी 12-32-16 किंवा 10-26-26 एकरी एक बॅग द्यायची आहे आणि यामध्ये देखील आपल्याला चांगल्या प्रकारे त्याची सेटिंग होणार आहे आणि चांगलं उत्पादन हे आपल्याला मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, हलक्या व मुरमाड जमिनीमध्ये आपल्याला खत नियोजन बदलायचं आहे. त्यामध्ये आपण 14-35-14 किंवा 9-24-24 ग्रेड वापरू शकतो. यामध्ये आपल्याला एकरी एक बॅग आपण या ठिकाणी देऊ शकतो. अधिक उत्पादनासाठी आपण 1.5 बॅग देखील या ठिकाणी देऊ शकतो. तर शेतकरी मित्रांनो, यामुळे पाणी सहनशक्ती वाढेल आणि आपलं उत्पादन देखील वाढणार आहे. चौथा पर्याय आपल्याकडे सिंगल सुपर फॉस्फेटचा आहे. यामध्ये फॉस्फरस, सल्फर, कॅल्शियम हे या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे तेलाचं प्रमाण देखील वाढणार आहे. सोयाबीनमध्ये पिवळेपणा कमी होऊन आपलं नत्र स्थिरीकरण होणार आहे. त्यामुळे आपल्याला उत्पन्नात भरीव वाढ ही या ठिकाणी मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला खत नियोजन करायचं आहे आणि याच्यामध्ये युरिया आपल्याला बिलकुल जास्त प्रमाणात द्यायचा नाही आणि त्यामध्ये आपल्याला DAP देखील आपल्याला त्या ठिकाणी योग्य प्रमाणात द्यायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, सल्फरची कमतरता आपल्याला पडू द्यायची नाही आणि योग्य ते नियोजन आपल्याला त्यानुसार करायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला हे खत पेरणीवेळी आपण देऊ शकतो आणि त्यामध्ये नंतर आपण फवारणीद्वारे वाढीनुसार, पिकाच्या अवस्थेनुसार 052-34 किंवा 19-19चा वापर करू शकतो. फुलोऱ्यात आपल्याला 052-34चा आणि बोरॉनचा उपयोग करायचा आहे. जे 20% बोरॉन आहे त्याचा देखील आपल्याला त्या ठिकाणी फवारणीद्वारे उपयोग करायचा आहे. शेतकरी मित्रांनो, सारांशमध्ये बघितलं तर आपण भारी जमिनीमध्ये 10-26-26, 12-32-16 यापैकी एक खत, मध्यम जमिनीसुद्धा तेच ग्रेड आपल्याला चालेल आणि हलक्या जमिनीमध्ये आपण हे घेऊ शकतो. अशा प्रकारे आपल्याला नियोजन करायचं आहे. नवीन असाल तर निश्चितच सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.